वारंवार अशा पद्धतीचे धमक्यांचे फोन त्या ठिकाणी मला येतात, माझ्यावर पाळत ठेवली जाते। त्यानंतर माझ्या कुटुंबाच्या सोशल मीडियावर देखील तुम्हाला मारून टाकू अशा पद्धतीच्या कमेंट्स टाकल्या जातात। यांनी जरांगे पाटलांवर एक महाविकास आघाडीची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता। त्या संबंधात मी त्यांना जाब विचारला होता, तर त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मला मारून टाकण्याच्या, कापून टाकण्याच्या धमक्या आल्या। कदाचित मला वाटतं पोलीस प्रशासनावर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांचे आदेश असावेत की विनोद पोखरकर मरत असेल तर त्याला मरू द्या, त्याला कोण मारत असेल तर त्याला मारू द्या। सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालखंडामध्ये घनसोली नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेला आहे। उद्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी याचा उद्घाटन सोहळा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि रामदास आठवले साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे। या संदर्भामध्ये दादांचं जे कन्फर्मेशन आहे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळेल। प्राथमिक स्वरूपामध्ये दादा येणार आहेत, हे कन्फर्म आम्हाला त्याची माहिती आहे। आणि तरी संध्याकाळी निवडणुकीचं सगळं जे वातावरण आहे त्या अनुषंगाने संध्याकाळी आम्हाला फायनल कन्फर्मेशन त्यांचं मिळणार आहे। परंतु उद्या दादा या उद्घाटनाला त्या ठिकाणी येतील। त्यानंतर पुढचा विषय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ऐरोली विधानसभा असेल किंवा बेलापूर विधानसभा असेल, दोन्ही ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत। येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नामांकन अर्ज त्या ठिकाणी या उमेदवारांच्या माध्यमातून दाखल केले जातील आणि त्यानंतर नेमका कुठला उमेदवार या मतदारसंघातून लढेल याबाबतची भूमिका जी आहे ती संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जाहीर करतील। मी मागील 10-15 वर्षापासून नवी मुंबईमध्ये सामाजिक क्षेत्र असेल मराठा समाजाचं काम करतोय आणि मागील आपण जर बघितलं जेव्हापासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालेलं आहे, या आंदोलनादरम्यान अनेकदा अनेक लोकांनी जरांगे पाटीलवर अतिशय खालच्या पातळीची टीका केलेली आहे। मग यामध्ये अजय बारसकर महाराज असतील, ज्यांना आम्ही मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रकरणामध्ये आम्हाला 1 दिवस पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं, आमच्यावर गुन्हे दाखल केले। त्यानंतर बाळा भेगडे असतील पुण्याचे, यांनी जरांगे पाटलांवर एक महाविकास आघाडीची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता। त्या संबंधात मी त्यांना जाब विचारला होता, तर त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मला मारून टाकण्याच्या, कापून टाकण्याच्या धमक्या आल्या। या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल केला त्यावेळी। त्यानंतर वारंवार अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या वेळी जरांगे पाटलांवर टीका झाली त्यावेळी आम्ही नवी मुंबईमधून भूमिका घेतली आणि यामध्ये आता आपण काही मागच्या महिन्यात बघितलं असेल तुम्ही 15 दिवसापूर्वी श्रावण देवरे नावाचे छगन भुजबळ समर्थक आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आणि मराठा समाजावर टीका केली, मराठा समाजातील महिलांवर टीका केली आणि म्हणून त्यांच्यावर सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दखलपात्र गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर वारंवार अशा पद्धतीचे धमक्यांचे फोन त्या ठिकाणी मला येतात, माझ्यावर पाळत ठेवली जाते। त्यानंतर माझ्या कुटुंबाच्या सोशल मीडियावर देखील तुम्हाला मारून टाकू अशा पद्धतीच्या कमेंट्स टाकल्या जातात आणि या संदर्भामध्ये मागील 2 महिन्यापासून मी पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार केलेला आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला मारून टाकण्याच्या, कापून टाकण्याच्या धमक्या येत आहेत। त्याचबरोबर एक आता मागच्या आठवड्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली, एका माथाडी कामगाराच्या एका समर्थकाने मला मारण्याची धमकी दिली। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये मी गुन्हा दाखल करायला गेलो होतो। त्याचं निवेदन सीपी असेल, ठाणे सीपी असेल, नवी मुंबई सीपी असेल, कोपरखैरणे पोलीस स्टेशन असेल, वाशी पोलीस स्टेशन असेल किंवा डीसीपी असेल, या सगळ्यांना त्याचं निवेदन मी त्या ठिकाणी दिलंय की मला मारून टाकण्याच्या धमक्या, मला मारण्याच्या धमक्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि मागील 2 महिन्यापासून हे प्रकार घडतायत। तरी देखील पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते। कदाचित मला वाटतं पोलीस प्रशासनावर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांचे आदेश असावेत की विनोद पोखरकर मरत असेल तर त्याला मरू द्या, त्याला कोण मारत असेल तर त्याला मारू द्या। त्यामुळे ह्या भूमिकेतून कदाचित हे प्रशासन देखील मला वाटतं जात असावं आणि म्हणून कदाचित मी केलेल्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा मी जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत या गुन्ह्यांसंदर्भामध्ये पोलीस प्रशासन अतिशय त्या ठिकाणी सावध भूमिका घेते आणि पोलीस प्रशासन त्यामध्ये दाद देत नाहीये असा माझा या ठिकाणी ठाम आरोप आहे, ज्यामध्ये मला पोलीस प्रशासनाला दोष द्यायचा नाही, परंतु हे पोलीस प्रशासन जी व्यक्ती हाताळते ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याच्या गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीने एखाद्या तरुणाला वारंवार मारण्याच्या धमक्या येतात, कापून टाकण्याच्या धमक्या येतात, तरी देखील पोलीस प्रशासन त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही। त्याच्याच उलट जर मराठा समाजावर कोणी टीका केली आणि जर त्याला जर कोणी त्या ठिकाणी उत्तर दिलं तर त्या व्यक्तीला मात्र पोलीस संरक्षण दिलं जातं। उदाहरणार्थ लक्ष्मण हाके असतील किंवा तो नवनाथ वाघमारे असतील किंवा ते ससाने असतील, हे वारंवार समाजाच्या विरोधात टीका करतायत, वारंवार जरांगे पाटलांच्या विरोधात टीका करतायत, त्या ठिकाणी त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातं। म्हणजे काय की जर तुमच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर तुम्हाला त्यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यायचं नाही,
परंतु तुमच्या बाजूने जर कोणी बोलत असेल, ते जरांगे पाटलांवर टीका करत असेल, मराठा समाजावर टीका करत असेल, त्यांना मात्र तुम्ही पोलीस संरक्षण देता आणि जे तुमच्या विरोधामध्ये बोलतात मला त्यांची भूमिका अशी वाटते का कुठेतरी या विनोद पोखरचा जीव गेला तर माझी सुटका होईल आणि माझ्यावर टीका करणारा एक टीकाकार त्या ठिकाणी संपून जाईल, अशी भूमिका कदाचित या राज्याच्या गृहमंत्र्यांची असावी. नाही, मनोज दादा हे कोणत्याही पक्षाला त्यांनी समर्थन दिलेलं नाहीये. मराठा समाज हा स्वतंत्रपणे ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार घोषित करणार आहेत. ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलेलं आहे ते यापूर्वी त्या आंदोलनाशी जरी संबंधित असले तरी एका राजकीय पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे सकाळ मराठा समाजाच्या आंदोलनाशी त्यांचा काही संबंध नाहीये. आणि विनोद दादा हे मराठा क्रांती मोर्चापासून या चळवळीचे सक्रिय आणि क्रियाशील कार्यकर्ते आहेत. आक्रमकपणे मराठ्यांची भूमिका मांडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करून कामातून ओळख निर्माण करण्याचं काम विनोद पोखरजी यांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलेलं आहे त्यांचं या मराठा समाजाच्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चळवळीशी आता कोणताही संबंध नाहीये.